रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे. आजचा ब्लॉग थोडा माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज आहे माझा वाढदिवस. जसं की बऱ्याच लोकांनी मला विविध माध्यमातून, विविध स्वरूपामध्ये भेटवस्तू पाठवल्या, भेट स्वरूप शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस खूप वेगळं वाटत होतं. शेजारचे-पाजारचे सगळ्या लोकांना ज्ञानाने इन्व्हाईट केलं होतं. ही सरप्राईज पार्टी माझ्यासाठी केली होती. खूप छान असं तिने डेकोरेशन केलं होतं. अतिशय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जशा पद्धतीने औक्षण करून अ, वाढदिवसाचं अभिष्टचिंतन सोहळ्याचं सेलिब्रेशन केलं जातं, तसं सगळं तिने केलं होतं. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं कारण लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आणि त्या पहिल्या वाढदिवशीच माझ्या अर्धांगिनी म्हणजेच माझी ज्ञानेश्वरीनी इतकं सुंदर सगळी अरेंजमेंट केली, इतकं सुंदर सगळं जेवण बनवलं. तिचे भाऊ, तिची वहिनी, बहीण सगळे लोकं आले होते. त्यांनी पण खूप मस्त एन्जॉय केलं. खूप पॉझिटिव्ह फील होत होतं. घर पहिल्यांदा एवढे दिवस आम्ही एकटं राहत होतो, पण पहिल्यांदा घरी कोणीतरी असं आल्यासारखं वाटत होतं, घर भरल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे खूप हॅपनिंग वाटत होतं. ज्ञानाने छान औक्षण केल्यानंतर शेजारच्या काकूंनी मला छान औक्षण केलं आणि यथोसांग सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं पार पाडल्या. खूप छान सगळ्यांनी ब्लेसिंग्स दिले. आज इतक्या जणांनी मनोगत व्यक्त केलेत, इतक्या जणांनी निबंध लिहिलेत. सगळ्या गोष्टी मी स्टेटसवरती टाकल्या होत्या. खूप जणांचे मला फीडबॅक्स आले, की असेही लोकं आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जे एवढं प्रेम करतायत. खरंच मी पांडुरंगा चरणी स्वतःला समर्पित करून स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की अशी लोकं माझ्या आयुष्यात आहेत एवढं प्रेम करणारे. ज्ञानाची बहीण मुक्ताताई यांनीसुद्धा खूप छान सगळी मदत केली. वहिनींनी खूप छान मदत केली आणि मस्त वाटलं. हे असं गेट टुगेदर व्हायला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपण एकमेकांकडे येतो आणि मग सगळ्यांनी मला सांगितलं, की केक कट करा. मला थोडंसं अवघडल्यावानी झालं. म्हणजे एकटं कसं करणार? मग ज्ञानाला म्हटलं मी, की "बाबा तू तरी माझ्यासोबत बस." मग तिने मस्त मला केक भरवला कट केल्यानंतर आणि छान असं छोटंसं स्वीटचं पहिलं सेलिब्रेशन झालं लग्नानंतरचं. आज 3 दशकं झाले आणि मस्त वाटतंय. सगळ्यांनी एन्जॉय केला. छोट्या शिवांशनी पण खूप एन्जॉय केला आणि पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं. खूप हसी मजाक, खूप धिंगाणा. माझ्या घरच्यांचे फोन चालू होते. सगळेजण खूप एक्सायटेड होते, की नवीन सूनबाईंनी काय केलंय आपल्या मुलासाठी आणि ते खरंच छान सेलिब्रेशन केलं तिने. सगळ्या गोष्टी छान अरेंज केल्या होत्या. थँक सो मच सगळ्यांना. या ब्लॉगतर्फे, या ब्लॉगच्या माध्यमातून मी सगळ्यांना खूप 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 आभार व्यक्त करतो. खूप छान तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला. खूप छान तुम्ही शुभेच्छांचा वर्षाव केला. असंच प्रेम करत राहा आणि परत आपण नेक्स्ट अभिष्टचिंतन सोहळ्याच्या वेळेस खूप मोठ्या स्वरूपामध्ये एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. या जोडीने मला भरभरून केक भरवला आणि खूप मस्तपैकी एन्जॉय केला सगळ्यांनी. खूप हसी मजाक केला. छान वाटलं. असंच प्रेम करत राहा आणि स्टे ट्यून्ड. रामकृष्ण हरी.